सर्वांच्या आवडीचं चॅनल आहे सतीश पिंचुरकर। तर आज आपण आसावरी रागामधलं हे हिंदी सिनेमातलं गीत पूर्णपणे आसावरी रागावर आधारित असं हे गाणं आहे। तर हे आपण याचं नोटेशन बघूयात। तर जर आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या आणि भारतीय शास्त्रीय संगीतावर आधारित जे चॅनल आहे याला सपोर्ट करा। तर आपण बघूयात हे गाणं याचं नोटेशन। तर ह्या गाण्याच्या सुरुवातीला एक आलाप आहे, तो आलापचे नोटेशन बघू आपण आणि त्यानंतर मग आपण ह्या गाण्याचे नोटेशन बघू। तर आलाप आहे प मग सा ग आणि ह्याच्यानंतर मग एक धून सुरू होते आणि मग गाणं आहे। हे आलाप संपला रे ग रे सा नी प म ग रे सा नी प म। आता गाणं सुरू होतं देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए, देखा एक ग म प म, देखा एक ख्वाब ग ग, देखा एक ख्वाब तो ये सिलसिले सिलसिले हुए, सिलसिले हुए ग ग ग ग सा नी, सिलसिले हुए ग ग ग ग सा नी। आता पुढच्या ओळीमध्ये इकडे यायचं नाही। दूर तक निगाह में है गुल खिले हुए, सेम आहे। ये गिला है आपकी पपनी नी सा सा, ये गिला है आपकी पपनी नी सा सा, ये गिला है आपकी निगाहों में, निगाहों निरसानी, निगाहों में निरसानी, निगाहों में निगाहों में निरसानी धपा। फूल भी हो पससानी, फूल भी हो दरमिया तो, फूल भी हो दरमिया तो, सगळे दोन वेळा पससानी नी प म, प एकदा आहे पससानी नी प म, फूल भी हो दरमिया तो, फासले म प फासले हुए म प म ग।
म म प म ग. तर या ठिकाणी आपला जो स्थायी असतो गाण्याचा, ज्याला मराठीमध्ये आपण ध्रुवपद म्हणतो, ते संपलेलं आहे. आपण आता सुरुवातीला आलाप बघितला, नंतर ध्रुवपद बघितलं. आता आपण अंतराकडे वळूया. अंतरा पूर्णपणे आसावरी रागामध्ये आहे. तर एक अंतरा वाजवला की दोन्ही अंतरा वाजतात. दोनच अंतराचं गाणं आहे. एक अंतरा वाजवला की दुसरा अंतरा आपोआप वाजता येतो. तर बघूया आपण अंतरा. अंतरा तार सप्तकातल्या ग पासून सुरू होतो. तेरी सांसों में बसी, तेरी सांसों में बसी, गगन गगनी नी सनी प. तेरी सांसों में बसी, गगनी नी सनी प. तेरी सांसों में बसी खुशबू तेरी, खुशबू तेरी, पपनी नी सरसानी, पपनी नी सरसानी, खुशबू तेरी. ये तेरे प्यार की है, ये सेम है. ये तेरे प्यार की है गगनी नी सनी प. जादूगरी प ससानी नी, जादूगरी. आता जो अंतर आहे, अंतरातले पहिले दोन ओळी संपल्या आहेत. याच्यानंतर एक छोटासा आलाप आहे. तेरे प्यार की है जादूगरी, ग सा नि सा नि सा प, ग सा नि सा नि सा प. आता आपण ज्या दोन ओळी वाजवल्या आणि आप वाजवलाय, पुढच्या दोन ओळी सेम आहेत, काहीच फरक नाही. ते वाजून दाखवत, फक्त आता नोटेशन आले. तेरी आवाज है हवाओं में, तेरी आवाज है हवाओं में, प्यार का रंग है निगाहों में. सॉरी, प्यार का रंग है फिजाओं में. आता पुढची ओळ थोडी हवी आहे. धडकनों में तेरे गीत, तीन वेळा नी, तीन वेळा सा, दोन वेळा प. धडकनों में तेरे गीत, पपनी नी सा सा सा. धड़कनों में तेरे गीत है मिले हुए, है धड़कनों में तेरे गीत है खिले हुए. नीनी पगमा है खिले हुए, है खिले हुए. झालं मित्रांनो, आपला जो नोटेशनचा जो पार्ट आहे गाण्यामधला, नोटेशनचा पार्ट पूर्ण संपलेला आहे. आता यानंतर फक्त रिपिटेशन आहे. आता या अंतरामधल्या ज्या शेवटची ओळ आहे, ती ओळ आपली सुरुवातीची दूर तक निगाह में जसं वाजू तसं आहे. ती ओळ आहे, क्या कहूँ के शर्म से है लब सिले हुए, क्या कहूँ के शर्म से लब सिले हुए, दूर तक निगाह में गुल खिले हुए, क्या कहूँ के शर्म से लब खिले हुए. तर अशा प्रकारे हे सुरुवातीचा आलाप, ध्रुवपद आणि एक अंतरा आपण पूर्णपणे शिकलेला आहे. नोटेशनचा पार्ट पण शिकलेला आहे. आता दुसरा अंतरा जो आहे तो फक्त आपण वाजून बघूया. मेरा दिल है तेरी निगाहों में, छुपा लूं तुझे मैं बाहों में. तेरी तस्वीर है निगाहों में, तेरी तस्वीर है निगाहों में, दूर तक रोशनी है राहों में. कल लगन रोशनी के काफिले हुए, प्यार के हजार गीत है गुमा, प्यार के हजार गीत है जले हुए. देखो सिलसिले हुए, देखो सिलसिले हुए, दूर तक निगाहें गुल खिले हुए. तर मित्रांनो, अशा प्रकारे या गाण्याचे संपूर्ण नोटेशन आपण बघितलेलं आहे. तर आपल्याला जर माझी ही शिकवण्याची पद्धत आवडत असेल
तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा तुम्ही स्वतः आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करा, जेणेकरून त्यांना पण ते गाणं शिकता येईल. धन्यवाद मित्रांनो.